13 मेला बीडच्या एका मंगल कार्यालयात तलाठी पदावर काम करणाऱ्या गणेश आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये नोकरी करणाऱ्या दीपालीचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नात नवरदेव आणि नवरी दोघेही एकदम खुश होते. बीडची नवरी लातूरला तिच्या सासूरवाडीला गेली आणि सगळं सुरळीत सुरू झालं. पण लग्नाच्या 13 दिवसांनी एक धक्कादायक बातमी समोर आली. नवीन लग्न झालेल्या नवऱ्यानं बायको काम करत असलेलं गाव गाठलं आणि तिच्या रूममध्ये गळफास घेऊन स्वतःला संपवलं. सुरुवातीला हे प्रकरण कामाच्या दबावामुळे किंवा बाकी काही कारणांमुळे झाल्याचं बोललं गेलं. पण या घटनेच्या 9 दिवसांनी मृत गणेशच्या आईनं पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि एक भयानक प्रकार समोर आला. गणेशच्या आईनं दिलेल्या तक्रारीत दीपाली सोबत सुखी संसाराचं स्वप्न बघणाऱ्या गणेशच्या मृत्यूचं कारण त्याची बायको दीपालीच असल्याचं समोर आलं. या तक्रारीवरून पोलिसांनी दीपालीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ती आधीच फरार असल्याचं बोललं गेलं. पण सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेलं हे प्रकरण नेमकं आहे काय? लग्नाच्या 13 दिवसातच दोघांमध्ये नेमकं असं काय झालं की गणेशला हे गंभीर पाऊल उचलावं लागलं? गणेशच्या आईनं त्याच्या मृत्यूचं कारण दीपाली असल्याचे आरोप का केले आणि दीपाली सध्या कुठं आहे? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. लातूर जिल्ह्यातल्या नांदुर्गा गावात राहणारा गणेश दत्तू कोळी, त्याची आई सुनंदा कोळी गावातल्या अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून काम करते. गणेश लहानपणापासूनच अभ्यासात अगदी हुशार. 12वी झाल्यानंतर त्यानं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. त्यानंतर 2021 मध्ये त्याच्या प्रयत्नांना मोठं यश आलं. त्याची निवड छत्रपती संभाजीनगरच्या राज्य राखीव पोलीस दलात म्हणजेच SRPF मध्ये शिपाई पदावर झाली. गणेश ट्रेनिंग पूर्ण करून संभाजीनगर SRPF मध्ये ड्युटी करू लागला. पण गणेश या नोकरीत स्वतःसाठी समाधानी नव्हता. त्याला यापेक्षा मोठं पद हवं होतं. म्हणूनच त्यानं नोकरीमध्ये सगळं काही सुरळीत सुरू असतानाही अभ्यास बंद केला नाहीये. 2024 ला गणेशनं दिलेल्या तलाठी भरतीचा निकाल लागला. त्याची चंद्रपूर महसूल विभागात तलाठी पदासाठी निवड झाली. त्याच्या या यशामुळं घरचे अगदी आनंदात होते. दरम्यान लग्नाचं वय झाल्यामुळं आणि मुलगा सेटल झाल्यामुळं गणेशच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी शोधणं सुरू केलं होतं. बऱ्याच ठिकाणी बघून झालं तरी गणेशला हवी तशी मुलगी भेटत नव्हती. दरम्यान या वर्षीच्या म्हणजेच 2026च्या सुरुवातीला पाहुण्यांच्या मदतीनं बीडमध्ये राहणारी दीपाली धनंजय कोळी ही मुलगी गणेशला पसंत पडली. ती अंबेजोगाईला अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉब करत होती. बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना पसंती दिली आणि 13 मेला लग्नाची तारीख ठरली. लग्नाच्या आधी बाकीच्यांसारखंच हे दोघेही फोनवर बोलायचे. सगळं अगदी नॉर्मल होतं. दरम्यान 13 मेला ठरल्यानुसार बीडच्या रविराज मंगल कार्यालयात गणेश आणि दीपालीचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. त्यानंतर दोघे जण कुटुंबासोबत कर्नाटकात देवदर्शनाला गेले आणि तिकडे गेल्यावर दीपाली सारखी बाजूला जाऊन फोनवर बोलत असल्याचं गणेशच्या लक्षात आलं. त्यानं फोनवर कुणासोबत बोलत होतीस असं तिला विचारलं, पण तिनं गणेशच्या प्रश्नांची उत्तर द्यायला टाळाटाळ केली. त्यानंतर सगळे घरी आले आणि परंपरेनुसार सत्यनारायणाची पूजा झाली. पण या दरम्यानही दीपालीचं वागणं जरा वेगळंच असल्याचं दिसत होतं. तिला वेळ मिळेल तेव्हा ती एका कोपऱ्यात जायची आणि फोनवर बोलायची. तिच्या या वागण्यानं गणेश खूप नाराज झाला होता. 18 मेला त्यानं तिला पुन्हा विचारलं, तेव्हाही तिनं सांगण्यास नकार दिला. नंतर ती माहेरी आणि तिथून तिच्या नोकरीच्या ठिकाणी म्हणजेच अंबेजोगाईला निघून गेली. गणेशच्या आईला ती मांडव परतनीला गेली असावी असं वाटलं. पण 2 दिवस होऊनही ती परत येत नसल्यानं त्यांनी 20 तारखेला तिला फोन करून घरी यायला सांगितलं. तेव्हा दीपालीनं गणेशच्या आईला फोनवरच सांगितलं की हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं असून मला गणेश सोबत राहायचं नाहीये. ती घरात असताना सतत कुणाशी तरी बोलायची हे गणेशच्या आईनेही नोटीस केलं होतं, पण त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केलं. पण दीपालीनं हे सगळं सांगितल्यामुळं त्यांना धक्काच बसला. त्यांनी दीपालीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयारच नव्हती. तो फोन झाल्यानंतर दीपाली गणेशला फोन करून अंबेजोगाईला बोलवून घेत होती. तिच्या बोलण्यानं आधीच पूर्णपणे तुटून गेलेला गणेश पुन्हा तिला भेटण्याच्या मनस्थितीत नव्हता. पण ती सारखी सारखी फोन करून येण्याचा हट्ट करत असल्यानं तो 24 तारखेला लातूरमधून अंबेजोगाईला गेला. तिथं दीपालीच्या मोरेवाडी भागात असलेल्या खोलीवर गेल्यानंतर तिनं दुसऱ्या मुलासोबतच्या संबंधांबद्दल गणेशला सांगितलं. यावरून दोघांमध्ये बराच वेळ भांडण झालं. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेलाही दोघांमध्ये वाद झाले. एवढं सगळं होऊनही गणेशनं दीपालीला घरी परत येण्याचं सांगितलं. पण गणेश सोबत न राहण्याच्या निर्णयावर दीपाली ठाम होती. नंतर 10:30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान दीपाली आपल्या कामाला निघून गेली. ती गेल्यानंतर गणेशनं तिची डायरी वाचली, ज्यात तिनं तिच्या संबंधांबद्दल डिटेलमध्ये लिहिलेलं होतं.
ते सगळं वाचून झाल्यानंतर त्याला दीपालीचं खरं रूप कळालं. आपली फसवणूक झाली, आपल्या भावनांशी खेळलं गेलं, सगळ्यांसमोर आपला अपमान झाला, असे विचार गणेशच्या डोक्यात येऊ लागले. हे सगळं तो कोणाला सांगू शकत नव्हता, पण तरीही त्यानं बहिणीला फोन केला आणि रडत रडत आपली सगळी हकीकत सांगितली. दीपाली सोबत लग्न करून माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, असं तो म्हणत होता. गणेशच्या बहिणीनं त्याची समजूत काढली, पण बोलता बोलता त्यानं फोन ठेवून दिला. आपण ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं स्वप्न बघितलं, त्याच व्यक्तीनं आपली फसवणूक केली. या गोष्टीमुळं गणेश पूर्णपणे तुटला होता. याच दुःखातून दुपारी 2:30 वाजायच्या दरम्यान त्यानं दीपालीच्या रूममध्ये स्लॅबच्या हुकाला नायलॉनची दोरी गुंडाळी आणि गळफास घेत स्वतःला संपवलं. 13 दिवसांआधी दीपाली आयुष्यात आल्यानं स्वतःला नशीबवान समजणारा गणेश फासावर लटकला होता. काही वेळानं रूमच्या बाहेरून जाताना एका शेजाऱ्याला काहीतरी विचित्र वाटत असल्यानं त्यानं खिडकीमधून आज डोकावून बघितलं, तर तिथं गणेश फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यानं लगेच पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. थोड्या वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गणेशची बॉडी खाली उतरवली, पण तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. पोलिसांनी ही सगळी माहिती गणेशच्या घरच्यांना कळवली. संध्याकाळी पोस्टमॉर्टम झाल्यावर गणेशच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण आपल्या मुलासोबत नेमकं काय झालंय हे गणेशची आई आणि त्याची बहीण या दोघांनाच माहिती होतं. भावाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दीपालीला शिक्षा मिळवून देण्यासाठी त्यांनी 4 जूनला अंबेजोगाई शहर पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला सगळा प्रकार सांगून दीपालीच्या विरोधात तक्रार दाखल केली. प्रकरण मोठं असल्यानं पोलिसांनी दीपालीला अटक करण्यासाठी पोलिसांचं एक पथक पाठवलं, पण पोलीस आपल्याला अटक करायला येत आहेत याची कल्पना आल्यानं दीपाली आधीच फरार झाली होती. सध्या तरी अंबेजोगाई पोलिसांनी तिच्या मागावर पथकं पाठवली असून तिचा शोध अजूनही सुरूच आहे. गणेशची आई सुनंदा कोळी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हे धक्कादायक प्रकरण समोर आलं, ज्यानंतर दीपाली आणि तिनं गणेश सोबत केलेल्या फसवणुकीची चर्चा राज्यभर होत आहे. पण दीपालीच्या एका चुकीच्या निर्णयामुळे हकनाक जीव गमावलेल्या गणेशची आई मुलाला न्याय मिळवून देईपर्यंत शांत बसणार नसल्याचं सांगत आहे. दरम्यान या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा आणि बोल बिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका.